नमस्कार तरुण महाराष्ट्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। सध्या अमेरिका, इराण आणि इराक असं युद्ध सुरू आहे आणि त्याच युद्धाच्या प्रसंगी आपल्या छत्रपती संभाजीनगर जालना मतदार जे लोकसभा मतदारसंघ आहे त्याचे खासदार कल्याण काळे साहेब हे सध्या तिथे अडकलेले होते आणि ते आज मायदेशी परतलेले आहे। आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की त्या ठिकाणची परिस्थिती कशी आहे आणि त्यावेळेस त्यांना काय वाटलं नेमकं। काय सांगाल सर, आपण त्या ठिकाणी गेला होता तर त्या ठिकाणची परिस्थिती कशी आहे, आपण त्या ठिकाणी अडकला होता, काय वाटलं तर नेमकं आपलं त्या ठिकाणी? आम्ही एक 3 परिवार विशेषतः माझ्यासोबत असलेले आम्ही दुबईला 27 तारखेला संध्याकाळी इथून गेलो, 28ला सकाळी तिथे पोहोचलो आणि तिथे गेल्यानंतर कळलं की आज दिवसभरात अशा घटना घडल्या आणि मग त्यावेळेला लक्षात आलं की इथं चिंताजनक आणि युद्धजन्य परिस्थिती, काय करावं। पण जेव्हा परत जाण्याचा मनात विचार केला तर निश्चितच मनात असं आलं की आता काय करावं आणि लगेच विमान कंपन्याला विचारलं की आम्हाला परत मायदेशी परत जायचं आहे, आमची विमानाची तिकीट करा। परंतु तिथल्या सरकारने कळवलं की आता विमानतळ बंद करून ठेवलेलं आहे, कुठल्याही विमानाला ऑपरेट करायला किंवा विमानाला उडायला परवानगी देण्यात येत नाहीये आणि म्हणून आम्हाला तिथे 3 दिवस निश्चितच अडकून पडावं लागलं आणि 4थ्या दिवशी शेवटी आम्ही आमचा प्रोग्राम संपूर्ण काल परवा संध्याकाळी हैदराबादचं तिकीट मिळालं आणि मग तिथून आलो। बरे 3 दिवस आपण तिथं होता, परंतु जे आपले इकडं चाहते किंवा जे आपले कार्यकर्ते त्यांनी म्हणजे कसं देवाकडे साखर घातलं तर की बाबा त्यांना सुखरूप वापस येऊ दे, त्यावेळेस तुम्हाला फोन वगैरे काही झाले का, काय विचारण्यात आलं त्यावेळेस? नाही, त्या कालखंडामध्ये खूप फोन येत होते। फोन चालू केला की फोन असे यायचे की जसं की आपण लोकल कॉल लावतो। लोक प्रत्येक जण आपल्या जालना लोकसभा मतदारसंघातले, संभाजीनगर जिल्ह्यातले किंवा महाराष्ट्रातले आपले जे काही संबंध गेल्या 25, 30, 40 वर्षाच्या सार्वजनिक जीवनामध्ये संबंध आले, तिथून प्रत्येक ठिकाणून फोन आणि निरोप आला, SMS आला, आपण कसे आहात, आपण कधी परत येणार आहात आणि लवकरात लवकर परत येण्याकरता आम्ही प्रार्थना करत आहोत, याचे सुद्धा निरोप लोकांनी दिले। आणि तेव्हा मनाला अशी एक भावना वाटून गेली की अजूनही आपल्या देशामध्ये ते प्रेम आणि ती सद्भावना आपल्या देशामध्ये अजूनही जिवंत आहे आणि त्या भावनेपोटी लोकांना केलेल्या प्रार्थना आणि लोकांनी आमच्याकरता केलेली दुआ ही निश्चितच आम्हाला परत मायदेशी परत घेऊन आलेली आहे। बरं, आपण खासदार आहात, लोकसभा सदस्य आहात, या आपल्याला परत आणण्यासाठी केंद्र सरकारने काही प्रयत्न केले का, आपल्याला असं वाटतं का? माझ्यासाठी प्रयत्न केले नसते तरी चाललं असतं, परंतु आपल्या देशातले अनेक नागरिक तिथं अडकून पडले, त्यांना दिलासा देण्या इतकं वक्तव्य सुद्धा सरकारच्या मंत्री महोदयांनी केलं नाही, ना परराष्ट्र मंत्र्यांनी केलं, ना एव्हिएशन मिनिस्टरने केलं। आम्ही तुमच्याकरता काय सोय करत आहोत आणि तुम्ही यांना इथे भेटा की जेणेकरून तुमची व्यवस्था केली जाईल, असं कुठल्याही प्रकारचं स्टेटमेंट आपल्या देशातले नागरिक परदेशात गेलेल्यांना कुठेही दिलासादायक ऐकायला पाहायला मिळालं नाही। बरं, त्या ठिकाणी देशातले किती नागरिक होते आणि त्या ठिकाणी आपली काय चर्चा चालू होती किंवा समोरची परिस्थिती बघून आपल्याला काय वाटलं? मी हे सगळे प्रश्न परराष्ट्र मंत्र्याला माझ्या ईमेलद्वारे केले की मी अडकलेलो आहे, माझ्यासोबत अनेक भारतीय नागरिक इथं आहे, याच्यासाठी आपण काय केलंय याच्याबद्दल काही ना काही ताबडतोब कळवावं। परंतु मला दुर्दैवानं सांगा असं वाटतं की आपल्या देशातल्या परराष्ट्र मंत्र्याच्या डिपार्टमेंटकडून किंवा एव्हिएशन डिपार्टमेंटकडून मला साधं मी पाठवलेल्या मेलला उत्तर पण आलं नाही। हे आपल्या देशातल्या सरकारचं दुर्दैव आहे आणि हे निश्चितच अशा पद्धतीची भूमिका म्हणजे आपण किती असफलपणे काम करतो हे सिद्ध होतं। तर आपण तिथं होता, युद्ध सुरू होतं आणि आज मायदेशी परतला, कसं वाटतं? निश्चितच आनंद आहे की आपल्या माणसाला मला पण भेटता आलं, कारण तिथं युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली होती आणि या सगळ्यांच्या प्रेमापोटी प्रत्येकाने अशी प्रार्थना केली होती काही झालं तरी आमचे लोक परत आले पाहिजे, अशा या भावना सगळ्यांनी व्यक्त केल्या आणि त्या भावनेनेच खऱ्या अर्थाने मला इथपर्यंत आणलं। ते प्रेम निश्चितच मला मिळालं आणि आज आपण इथं एकमेकाशी भेटतोय, बोलतोय, हे त्याचं प्रतीक आहे। बरं, आपण खासदार आहात, त्या ठिकाणी जे अडकलेले नागरिक आहे, पर्यटक आहे, त्यांना आपण भेटलात, त्यांची आपल्याकडून काय अपेक्षा होती किंवा आपण काय सांगितलं? त्यांची अपेक्षा एवढीच होती की आम्हाला सुद्धा तुमच्या सोबत घेऊन चला आणि स्वाभाविक आहे ती कोणाची वाटेल, कोणाची अपेक्षा राहील। परंतु जशा जशा विमान लाईनी सुरू होत होते, एअरलाईन चालू व्हायच्या, कंपन्या सुरू व्हायच्या, तशा तिकीट प्रत्येकाला उपलब्ध व्हायचे। अनेक लोक आले आणि अजून अनेक अडकून पडलेले आहे, निश्चितच पुढे येतील लवकरात लवकर। ज्यांनी माझ्याशी संपर्क केला
त्यांच्या सगळ्यांचे व्हिसा, पासपोर्ट आणि कॅन्सल झालेले तिकीट हे मी आपल्या एम्बसीला दिले आणि त्या एम्बसीतून त्यांना प्रतिसाद मिळत गेला आणि बरेच लोक पुढे आले, काही लोक येत आहे. बरं, विदेश दौरा हा आपला प्रथमच होता का कसं होता? नाही, मी याच्यापूर्वी विदेशात परदेशात अनेकदा गेलेलो आहे, परंतु गेल्या 2 वर्षात खासदार झाल्यानंतर मी पहिल्यांदा परदेशात गेलो होतो आणि तसा अनुभव आला आणि ताबडतोब परत आलो. नेमकंच गेले खासदार झाल्याच्या नंतर असा अनुभव आला, काय वाटतं आपल्याला नाही, नेमकं? अशी परिस्थिती कायम बसून राहत नसते. यावेळेला युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली इस्रायल आणि इराणची, आणि तिथल्या ज्या आर्मीच्या एअर स्पेस होत्या सैन्य तळाच्या, त्या अमेरिकेला वापरायला दिलेल्या असल्यामुळं निश्चितच इराणचा राग हा याच्यावर होता, UAE वर, आणि म्हणून काही ठिकाणी तशी परिस्थिती निर्माण झाली होती. वास्तविक भांडण जे आहे इस्रायल आणि इराणचं होतं, त्याच्यामध्ये अमेरिकेने मध्ये टांग टाकल्यामुळे खरा प्रॉब्लेम निर्माण झाला. तर हे होते आपल्या सोबत खासदार कल्याण काळे यांनी सांगितलं आहे की तिथे जे अडकलेले नागरिक आहेत त्यांना केंद्र सरकारकडून कोणताही आश्वासन किंवा कोणतीही माहिती त्यांना पुरवण्यात आली नाही. त्यामुळं जी खरी परिस्थिती ती आपल्याला खासदार कल्याण काळे साहेब यांनी सांगितलेली आहे. मी रवींद्र सुरडकर, तरुण महाराष्ट्र न्यूज, छत्रपती संभाजीनगर.